नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्य शासन सेवेत 2005 नंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यावर त्याला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही, कारण सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. जुन्या पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजनाची ताजी अपडेट. पेन्शनधारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजतात सर्वांनी आपापल्या जागेवर उड्या मारल्या. कारण 2005 पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्तावास मंजूर करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ओपीएस लाभ मिळणार आहे. 2005 पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 2005 किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू केली आहे, त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओपीएस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे. सरकारकडून मोठी घोषणा. गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या अंतर्गत राज्यातील 60,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल, तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते. त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून होत होती. ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.